नमस्कार सर. हा नमस्कार. सर तुमचं नाव आणि गाव सांगा सर. मी रणजित जाधव. मी अगदी छोट्याशा गावातून म्हणजे माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी हे माझं छोटस गाव आहे. या गावातून ह्या चित्रपटाच्या माध्यमातून म्हणजे कधी वाटले नव्हतं की आपण रुपेरी पडद्यावर दिसल. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून बाबाजी गायकवाड असतील, आमचे प्रशांत तोतला असेल, निर्माते डाकणे साहेब असतील, सर्व टीम यांनी ह्या छोट्या मोठ्या कलाकारांना सोबत घेऊन हा घुंगरू चित्रपट तयार केलेला आहे. सर तुम्ही काय करताय दैनंदिन जीवनामध्ये? मी तसं पाहिलं तर शिक्षक आहे. शिक्षक असून हे निगेटिव्ह भूमिकेचं कसं काय सर? मी छोट्या मोठ्या वेब सिरीज केलेल्या आहेत. त्यामध्ये सरपंच, पाटील किंवा सावकार अशा माझ्या भूमिका आहेत. परंतु ह्या चित्रपटामध्ये अनपेक्षितपणे मला एक निगेटिव्ह भूमिका मिळाली आणि मी अतिशय चांगल्या प्रकारे अगदी जीव ओतून त्यामध्ये सर्जेराव पाटील हे निगेटिव्ह कॅरेक्टर मी अगदी चांगल्या प्रकारे उतरवलेलं आहे. कसा वाटला अनुभव कसा राहिला सर? तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये शिक्षक म्हणजे आपण पाहिलेत की शिक्षक म्हणजे तुम्ही आपण सर्वजण पाहतात. परंतु निगेटिव्ह भूमिका करताना काय अडचणी आल्या किंवा कशा पद्धतीने तुमचा अनुभव राहिला? आता शिक्षक पेशा म्हणले आपण एक सर्वसाधारण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एक नॉर्मल असतो आपण. परंतु ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही कॅमेऱ्यापुढे उभा राहतो ना, आम्हाला सांगितलं जातं की हा डायलॉग म्हणायचा आहे. तेव्हा शिक्षक हा बाजूला ठेवला जातो. आता काहीशी बरेचसे माझे गौतमी बरोबर आहेत. पण तिथे शिक्षक हा पेशा बाजूला ठेवून पूर्ण त्या भूमिकेत उतरावं लागतं. आणि जी डायलॉग बाजी असेल, डायलॉगची डिलिव्हरी असेल, ते संपूर्ण ते जीव ओतून ती भूमिका कशी आपली तगडे होईल, कशी चांगल्या प्रकारे ती भूमिका उठेल, ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा. पाहिलं की भूमिके ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस भूमिकेची 100% आपल्याला द्यावी लागते. त्या संदर्भात त्यांनी शिक्षकी पेशा थोडासा बाजूला ठेवून आपली विलनची भूमिका 100% त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण 15 डिसेंबरला जाऊन त्या ठिकाणी पाहावं अशी